ताराराणी चॅरिटेबल ट्रस्ट कडून जी दहीहंडी आयोजित केली जाते त्या ठिकाणी जाणार आहोत। तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून दरवर्षीच ही दहीहंडी आयोजित केली जाते आणि त्याच ठिकाणी आता आपण थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सीमा, तारामती ट्रस्टची दहीहंडी दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने गोविंदा पथक येत असतात, यंदाही अशाच मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी आले। नक्कीच एक उत्साह जो आपल्याला दरवर्षी मागाठाणे येथे बघायला मिळतो, अगदी तसाच उत्साह सध्या आपण माझ्या मागे बघू शकता। आता गोविंदा पथक या मैदानामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता काही वेळात मानवी मनोरे हे रचले जातील। खरं तर त्यांचा उत्साह काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, कारण पहिला मान त्यांना आहे, पहिलं थर त्यांच्याकडनं रचलं जाणार आहे। काय सांगाल, काय उत्साह आहे? उत्साह तर खूप भरपूर आहे। सगळी पोरं पहिलेच वर्ष आहे आमचं दहीहंडी पथकचं, उत्साह खूप आहे आणि मजा येणार आहे पुढे हंडीमध्ये। बोल ना, काय माझ्या तर घ्यायचं पहिलंच वर्ष आहे, बघायचं काय होतंय दादा। किती थर रचणार आहात? पाहिजे तुम्ही काय सांगाल, किती थर आणि किती उत्साह आहे? आम्हाला भरपूर उत्साह आहे, कारण पूर्ण महिनाभर आम्ही मेहनत केले या दिवसासाठी। या दिवशी आम्हाला पूर्ण गाजवायचं आहे। 6 थर आहे, पहिलं वर्ष 6 थर आहे। गावदेवी माते की। बघितलं तर गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगळा उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत गोविंद आहे, काय सांगशील बाळा, काय उत्साह? प्रॅक्टिस झाली का तुझी? बोल मैं चढ़ता हूं अरे प्रॅक्टिस झाली का? प्रैक्टिस झाली आहे का? किती दिवस प्रॅक्टिस? एक महिना। तू किती दिवस? बघितलं तर जी लहान लहान मुलं आहेत ती त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला उत्साह पाहायला मिळतो। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर प्रॅक्टिस करत आहेत आणि आज तो क्षण आलेला आहे। नक्कीच सीमा, तर महिनाभर हे सर्व गोविंदा सराव करत असतात आणि आज तो दिवस आलेला आहे आणि या दिवसाचा आनंद या सगळ्याच गोविंदांच्या चेहऱ्यावर आहे।